नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी. बाजरीचे पीठ तयार करताना मी जेव्हा बाजरी घेतली त्यावेळेस ती बाजरी 2 किलो होती आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो मी तांदूळ घातले होते. तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून ते सुकवले होते आणि नंतर दळायला दिले होते. हा तोच पीठ आहे. आपण हा पीठ आधी मळून घेणार आहोत. पीठ मळून झाला आहे. साधारण 6 भाकऱ्या बनतील एवढा हा पीठ आहे. ह्याचे आता आपण गोळे बनवून घेणार आहोत. गोळे मी मीडियम साईजचे बनवून घेणार आहे आणि बाजरीमध्ये थोडासा कडवटपणा असतो, त्याच्यामुळे मी तांदूळ घातले आहेत. सर्व पिठाचे गोळे बनवून झाले आहेत. आपण आता भाकरी वळायला घेणार आहोत आणि ही भाकरी मी परातीमध्येच वळणार आहे. शक्यतो काही लोकांना असं नाही जमत, पोलपाट किंवा हातावरती करायची सवय असते, पण परातीमध्ये पण व्यवस्थित बनते. भाकरी मी पातळ आणि मीडियम साईजमध्ये वळून घेणार आहे. भाकरी वळून झाली आहे. तवा गरम करायला मी गॅसवरती ठेवला आहे. आपण आता ही भाकरी तव्यावरती घालणार आहोत आणि वरून लावणार आहोत पाणी. पाणी खूप जास्त नाही लावायचे आहे, जेवढी आवश्यकता आहे तेवढाच लावायचा आहे. भाकरीला पाणी लावून झालं की भाकरी आपण उरपतणार आहोत, म्हणजे पलटी मारणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की काही जण नवीन नवीन भाकरी करायला शिकत असतात, पण जेव्हा पाणी लावताना तव्याचा काठ हाताला लागतो त्यावेळेस चटके लागतात. मग त्याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये ब्रश मिळतात, ते ब्रशसुद्धा तुम्ही पाणी लावायला वापरू शकता, पण हलक्या हाताने लावावं लागेल तुम्हाला पाणी. भाकरीला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित शेकवून घेणार आहोत. बाजरी दळायला देताना मी त्याच्यामध्ये तांदूळ घातले होते, त्याच्यामुळे ह्या भाकऱ्या कडक नाही होत, खूप वेळ नरम राहतात. आणि मेन म्हणजे हा दळण मी घरघंटीमध्ये दिला होता, चक्कीवरती नव्हता दिला. बऱ्याचदा चक्कीवरती जाडं पिसलं जातं, मग भाकरी खूप कडक बनते. भाकरी जेव्हा आपण भाकरीच्या डब्यामध्ये ठेवतो त्यावेळेस ती अशीच न ठेवता कोणत्याही कॉटनच्या एका रुमालामध्ये ठेवून दिली तर ती बराच वेळ गरम पण राहते आणि तिला पाणी नाही सुटत. बाजरीच्या भाकरीचे अजून 2 प्रकार आहेत जे मी बनवते. ते सुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. सर्व भाकऱ्या आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. भाकरीसोबत खाणारा जाणारा अजून एक पदार्थ तो म्हणजे तिलकुट, तिळाचं तिलकुट. ते माझ्या गावी कोकणात बनवतात आणि त्याच्यावरती तेल घालून मीठ घालून ते खातात, फार सुंदर लागतो. आपण तोही व्हिडिओ पाहूच. बनवून तयार झाल्या आहेत बाजरीच्या भाकऱ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद. बाय बाय.